हे काय बोलतोयस तू? मॅडम प्लीज प्लीज जावं इथनं. हो अरे मॅडम मला यापुढे फोन बी करत जाऊ नका असं. साहेबांचा ऐकत जावा, त्यासनी त्रास नका देऊ आणि ती बाई आणि त्या मदनपासून लांब राहा. फक्त माझ्याकडनं काय अपेक्षा करू नका असं. तू हे असं बोललास तर एकटे काय करू मी? तू तरी मला असं एकटीला अर्ध्या रस्त्यात सोडून नको रे जाऊस. अरे लहानपणीच आई गेली, बाबा काही माझ्याकडे बघत नाहीत. त्या घरात एकटीच वाढली मी. पण मग तू आलास आणि किती छान मैत्री झाली आपली. नाही, मला माझा मित्र गमवायचा नाही. मी आपलं नातं तुटू देणार नाही. आणि अरे मी काय ते लहान आहे का शुभू? नाती कशी जपायची ना हे आता मला चांगलंच माहिती. हे बघ, आपलं मैत्रीचं नातं आणि तुझं बाबांबरोबरचं नातं काही झालं तरी मी तुटू देणार नाही. मग त्यासाठी मला अगदी जगाशी लढावं लागलं ना तरी चालेल मला. शुभू, मी सॉरी म्हणते ना, मी सॉरी म्हणते. प्लीज माझ्या बाबांना माफ कर. अरे पण आता ते तरी काय करणार? त्यांच्यासमोर चित्रच असं उभं केलं गेलं होतं म्हणून ते असे वागले. तुला माहितीये ना ते आत्याला किती मानतात. तिने सगळं त्यांच्या डोक्यात भरवलं. तुला तर माहितीये बाबा कसे आहेत ते असे नाहीये. तू ओळखतोस ना त्यांना. आणि मला हेही चांगलं माहितीये की तुला सुद्धा त्यांची खूप काळजी वाटते. म्हणूनच मला तू कायम आयुष्यभर त्यांच्या बरोबर असावास असं वाटतं. माफ करा मॅडम, यातलं काय बी होऊ शकत नाही. मला माहिती आहे साहेबांनी एकदा निर्णय घेतला की ते बदलत नाही. पण आता त्यांना बदलावा लागेल. जसा बाप तशी लीक. ते हट्टी असतील ना शुभू, तर मी त्यांच्यापेक्षा 10 पट जास्त हट्टी. मी शब्द देते तुला, पुढच्या 2 दिवसात मी तुला त्या घरात मानाने परत आणणार. तू माझा मित्र आहेस रे, माझा जमत्या. प्रत्येक संकटात माझी ढाल बनून माझ्या पुढे उभा राहतोस तू. मी तुला असं नाही जाऊ देणार. मला तू माझ्या बरोबर हवा आहेस कायम.